शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी कन्ना चौक येथील अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मैत्री बंगल्यासमोर तुळजापूर आणि उस्मानाबाद येथील शेतकरी आंदोलन करताना दिसून आले। वारंवार मागणी करून देखील आमच्या ऊसाची थकीत बिले मिळत नाहीत असं म्हणत शेतकऱ्यांनी चक्क आमदारांच्या घरासमोर आंदोलन केलं। थकीत बिलावर बोलताना आंदोलक शेतकरी म्हणाले, जे शेतकरी जे आलेले आहेत हे आज 100 ते 150 किलोमीटरवरून आलेले शेतकरी आहेत। माडज असेल, उमरगा असेल, परत कोरेगाव असेल, असे बरेच गावातून शेतकरी आलेले आहेत। आज जवळजवळ 8 ते 9 महिने होऊन गेले शेतकऱ्याच्या खात्यावर एकही रुपया न दिल्यामुळे आज शेतकरी वैतागून ह्या म्हेत्रे साहेब माजी आमदार म्हेत्रे साहेब यांच्या घरावर अक्षरशः वैतागून शेतकरी इथपर्यंत पोहोचलेला आहे। तरी देखील यांच्या काळजाला पाणी सुटत नाही आणि एकही रुपया न दिल्यामुळे शेतकरी वैतागून इथपर्यंत आलेला आहे। आमची मागणी एवढीच आहे की म्हेत्रे साहेब असतील नाहीतर शिवराज म्हेत्रे साहेब असतील चेअरमन, यांनी शेतकऱ्याची आजच्या आज पैसे खात्यावर वर्ग केले तरच आम्ही इथनं उठणार, तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। मागेही आम्ही म्हेत्रे साहेबांच्या घरावरती 2 वेळेस आलो होतो, कारण 2 वेळेस आल्यानंतर यांच्यासमोर आंदोलन केलं होतं, कारण तुम्ही पैसे टाका शेतकऱ्यांचे, कारण आपलं शुगर ॲक्ट काय सांगतंय, कारण 15 दिवसात बिल पडलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्याचं, कारण 15 दिवसात हिने बिल टाकले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही 2-3दा आंदोलन केलं। पुन्हा एप्रिल सांगितले, एप्रिल झाल्यानंतर पुन्हा जून सांगितले, जून आता झालेत कमीत कमी शेतकरी सगळे मिळून 8 महिने झालेत। किती दादा झालेत? 8 महिने सगळ्यांचे झालेत, एकाला ही बिल पडलं नाही। कारण हा बळीराजा आहे, हा कृषी प्रधान देश हा नावानं आपला देश ओळखला जातो। कारण शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, कारण ह्यांचे जोपर्यंत पैसे पडत नाही त्यांच्या खात्यावर तोपर्यंत हे की इथून शेतकरी हलणार नाही। कारण काही बी होऊ द्या, शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे पडले शेतकरी उठावा तरात, खरा का नाही बाबांनो?